ओमान आणि आपल्यातील साखळीतील शेवटचा सामना म्हणजे निव्वळ केवळ एक औपचारिकता होती. कारण सुपर फोरमधले 4 संघ अगोदरच ठरले होते. अ गटातून आपण आणि पाकिस्तान पोचलो होतो. तर ब गटामध्ये की ज्याला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं गेलं होतं, या गटातून अनपेक्षितपणे अफगाण बाहेर पडलं आणि लंका आणि बांगलादेश हे सुपर फोरमध्ये पोहोचले. त्यामुळं निव्वळ ओमान विरुद्धचा सामना आपल्यासाठी एक सराव सामना होता. या पलीकडं या सामन्याला काहीही महत्त्व नव्हतं. अपेक्षेप्रमाणे आपला बुमराह या सामन्यामध्ये विश्रांती घेणार हे निश्चित होतं आणि बेंचवरील बाकीच्या राखीव खेळाडूंना संधी मिळणार यात शंका नव्हती. नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा सराव व्हावा म्हणून सूर्यानं फलंदाजी घेतली तरी आपल्या संघाचा म्हणावा तसा सराव झाला असं काही म्हणता येणार नाही. या सरावामध्ये खरं तर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि अक्षर या तिघांनीच मनासारखी सरावाची फलंदाजी केली, परंतु बाकीच्यांनी फारशी चमक दाखवली नाही. म्हणून आपण जरी 190च्या घरात धावा काढल्या तरीही यापेक्षाही अधिक धावा झाल्या असत्या असं वाटत राहिलं. पहिल्या 10 षटकात जवळपास आपल्या 100 धावा फलकावरती होत्या आणि पुढच्या 10 षटकामध्ये यापेक्षाही जास्त धावा होतील अशी अपेक्षा होती. पण ओमाननं चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण करत आपणाला 200च्या आत ठेवलं. आता एवढी धावसंख्या ओमान पार करणार नाही हे निश्चित होतं, परंतु त्यांनी दिलेली झुंज ही उल्लेखनीय होती. सुरुवातीला हळू खेळणाऱ्या ओमाननं 10 षटकानंतर आपली फटकेबाजी सुरू केली आणि एक काळ असं वाटायला लागलं की हा संघ नेमका नौका आहे की अनुभवी आहे. कारण त्यांच्याकडं अनुभवाची कमतरता नसती तर आपणाला नक्कीच त्यांनी घाम फोडला असता. यापेक्षाही जास्त मोठ्या फरकानं आपण ओमानला हरवू अशी अपेक्षा होती, पण ओमाननं आपणाला बऱ्यापैकी घाम गळायला लावला. खरं तर आपणही ती धावसंख्या रचल्यानंतर ओमानची फलंदाजी म्हणावी तशी सिरियस घेतली नाही आणि गोलंदाजानेही आपल्या पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी केली असं कुठंही जाणवत नव्हतं. 8 गोलंदाज आपण वापरले, यातच सगळं आलं. 4 फिरकी गोलंदाज आणि 4 मध्यमगती गोलंदाज यांनी आपले हात मोकळे करून घेतले असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एकूणच साखळीतील तिन्ही सामने जिंकत आपण सुपर फोरमध्ये प्रवेश केला आणि आता खरे सामने शनिवारपासून सुरू होत आहेत. अलीकडच्या काळात लंका आणि बांगलादेश यांच्यातली खुन्नस बघण्यासारखी असणार आहे. हा पहिलाच सामना शनिवारी, तर आपला नेहमीचा पारंपरिक हाडवैरी पाकिस्तान यांच्याबरोबरचा आपला सामना रविवारी असल्यामुळं पुन्हा एकदा तेच टेन्शन, तीच संवेदनशीलता घेऊन रविवारच्या सामन्यात मजा येणार एवढं नक्की आहे. बायकॉट प्रकरणानंतर आता कुठलं प्रकरण पाक उकरून काढतोय ते बघणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत सुपर फोरमध्ये 4ही संघ तगडे असल्यामुळं ह्या झुंजी रंगणार यात शंका नाही आणि हळूहळू आशिया चषक आपल्या वेगळ्या टप्प्यावरती, वेगळ्या वर्णावरती करमणुकीचं आणखीन एखादं चांगलं टोक गाठेल यात शंका नाही.